अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या देणगीत मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी वर्धा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने मंगळवारी जोरदार आंदोलन करण्यात आले। यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी रघुपती राघव राजाराम भजनाचे गायन करत निषेध नोंदवला। काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी आरोप केला की कोट्यवधी हिंदूंचे आराध्य दैवत प्रभू श्री रामाच्या अयोध्येतील मंदिरात भाविकांनी दिलेल्या देणगीत राम मंदिर ट्रस्टच्या काही लोकांनी चोरी करून लोकांच्या भावनेचा अपमान केला आहे। या गैरव्यवहाराला भाजप सरकार पाठीशी घालत असून संबंधित दोषींना तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी काँग्रेसने लावून धरली आहे। या आंदोलनात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील कोल्हे यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते। भजनाच्या माध्यमातून सरकारला सुदबुद्धी मिळावी अशी प्रार्थना करत त्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले। यावेळी बोलताना सुनील कोल्हे म्हणाले की राम मंदिराच्या नावावर झालेला हा गैरव्यवहार अत्यंत संतापजनक आहे। भक्तांच्या श्रद्धेचा हा अपमान असून दोषींना अभय देण्याचे काम सरकार करीत आहे। आमची मागणी आहे की या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी आणि दोषींवर कडक कारवाई करावी। जन्मभूमी विश्वस्त ट्रस्ट यांनी 100 कोटी हिंदूचे श्रद्धास्थान असलेले श्रीरामाच्या मंदिरातील विश्वस्त समितीने 1400 कोटीचा घोटाळा केला आहे। त्यामुळे आज या ठिकाणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीनं जिल्हा काँग्रेसतर्फे या ठिकाणी सर्व सेलच्या वतीनं या ठिकाणी सत्याग्रह आंदोलन आम्ही रघुपती राघव राजाराम याच्या भजनाने आपण या ठिकाणी आज दिवसभर करत आहोत। भाजप सरकारने आणि RSSनी या देशामध्ये जे लूट लावलेली आहे रामाच्या नावाने आणि रामाचं नाव बदनाम करून यांच्या मनात राम नाही, यांच्या डोक्यात राम आहे आणि हिंदूच्या नावावरचा पैसा सगळा यांनी लुटून नेलेला आहे। या पार्श्वभूमीवर या ठिकाणी आम्ही आज काँग्रेस पक्षाच्या वतीनं सत्याग्रह आंदोलन या ठिकाणी करत आहोत। अश्विन शाह, विदर्भ न्यूज, वर्धा।